नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण द्वितीय सत्र परीक्षा 2025 विषय भूमिती प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 39 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, अचूक पर्याय निवडून योग्य वर्णाक्षर लिहायचं आहे। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यामध्ये 4 उपप्रश्न दिलेले आहेत। त्या 4ही उपप्रश्नांचं वाचन करूया। चौकोन ABCD समभुज चौकोनात जर कोन ACB 50 अंश तर कोन ADB बरोबर किती अंश असेल। दुसरा प्रश्न, त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात? अंतर्वर्तुळ म्हणतात। 3 - 4 - 3 हा बिंदू कोणत्या चरणात असेल? तिसऱ्या चरणामध्ये असणार आहे। tan 45 ची किंमत किती असणार आहे? उत्तर पर्याय क्रमांक C आहे। 1 आहे tan 45 ची किंमत। उत्तरे पहा। पहिल्या प्रश्नाचं C 50 अंश, नंतर आंतरवर्तुळ, तिसरे चरण आणि tan 45 ची किंमत 1। B प्रश्न, पुढील उपप्रश्न सोडवा। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यामध्ये 4 उपप्रश्न दिलेले आहेत। त्यापैकी 4ही उपप्रश्न सोडवायचे आहेत। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। क्वेश्चन नंबर 2, पुढील कोणत्याही 2 कृती पूर्ण करा। 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे। इथे 8 मार्क्स झालेले आहेत, परंतु 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यामध्ये 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत। त्यापैकी कोणत्याही 2 ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आणि त्यातील B प्रश्न पाहूया आपण। B प्रश्न, पुढीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यामध्ये 5 उपप्रश्न दिलेले आहेत। त्यापैकी 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, त्यातील A, पुढीलपैकी कोणतीही 1 कृती पूर्ण करायची आहे। 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यामध्ये 2 कृती दिलेल्या आहेत। त्यापैकी 1 सोडवा।
प्रश्न तिसऱ्यातील बी, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यामध्ये 3 उपप्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यामध्ये 3 उपप्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी 2 उपप्रश्न सोडवा. आणि शेवटचा प्रश्न जो आहे तो 3 गुणांसाठी आहे. प्रश्न क्रमांक 5, त्यामध्ये 2 उपप्रश्न दिलेले असतात, त्यापैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. संपूर्ण प्रश्नपत्रिका दिलेली आहे. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. सर्व प्रश्नांची बेरीज केल्यानंतर 60 गुणांची होती, त्यापैकी 40 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.